बिग बॉस मराठीचा फिनाले आता जवळ आलेला आहे. येणाऱ्या काही दिवसांमध्येच आपल्याला ग्रँड फिनाले बघायला मिळणार आहे आणि बिग बॉस मराठीचा विजेता कोण होणार आहे हे आपल्याला स्पष्टपणानं दिसणार आहे. पण मात्र आता फिनाले जवळ आल्यानंतर बिग बॉसच्या घरामध्ये प्रेक्षकांची उत्सुकता अजून मोठ्या प्रमाणात वाढलेली असताना गेममध्ये काहीतरी नवीन बघायला मिळेल, कोण कोणावर कसं भारी पडेल असं प्रेक्षकांना बघायला आवडेल असताना घरामधले सदस्य जे आहेत ते मात्र रडारडीचा खेळ करतायत, एकमेकांच्या विरोधात बोलतायत आणि एकमेकांच्या समर्थनात जोरदार रडतायत. असं आपला बिग बॉस मराठीच्या घरामध्ये दिसतंय. नेमकं असं कशामुळं घडतंय, काय घडतंय तेच आपलं सविस्तर या व्हिडिओमध्ये बघायचं. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. बिग बॉस मराठीचं हे 6वे सीझन चांगल्या पद्धतीने चालतंय. बघता बघता बरेच आठवडे निघून गेले. बिग ग्रँड फिनाले सुद्धा जवळ आलेला आहे. आता बिग बॉस मराठीचा विजेता सुद्धा होणार आहे. पण मात्र शेवटचे हे काही जे दिवस आहेत या दिवसामध्ये बिग बॉसच्या घरातले जे सदस्य आहेत ते आता एकमेकांच्या समोर उभा राहून एकमेकांबद्दल कशा पद्धतीनं बोलतात आणि याच बोलण्यातून त्यांच्यामध्ये वाद निर्माण होऊन ते एकमेकांच्या जवळ जाऊन जोरदारपणानं रडतात. पहिलं नातं आहे ते म्हणजे तन्वीचं आणि दीपाली यांचं. तन्वी आणि दीपाली यांनी काटा ग्रुप अगदी चांगल्या पद्धतीनं सांभाळला. दोघींना एकजूट होऊन आतापर्यंत 13 आठवडे चांगल्या पद्धतीनं खेळलेले आहेत आणि आता ग्रँड फिनाले जवळ आल्यानंतर ह्या दोघी जणी एकमेकांच्या विरोधात बोललेल्या आहेत. फिनालेमध्ये कोणाला पाठवायचं, फिनालेचं तिकीट कोणाला द्यायचं इथपासून त्यांचा वाद सुरू झाला. तर पार्टीमध्ये कोणाला बोलवायचं आणि पार्टीमध्ये कोणाला नाही बोलायचं इथपर्यंत तो वाद येऊन थांबला. अखेर बिग बॉसमध्ये चॉकलेट कोणाला द्यायचं हा टास्क सुद्धा पार पडला. तन्वीनं राकेशला आणि दीपालीला सोडून ते चॉकलेट रेवाला दिल्यामुळं कुठंतरी राकेशच्या आणि दीपालीच्या भावना सुद्धा दुखलेल्या आहेत. पण मात्र हा गेम नात्यांचा नाही, खेळाचा आहे असं सांगत असल्यामुळं तन्वी तिचा गेम खेळतीये. म्हणून तन्वी आणि दीपाली आपल्या बिग बॉसच्या घरामध्ये रडताना दिसतात. दुसरीकडं हेच नातं विशालचं आणि अनुश्रीचं बनलेलं आहे. या दोघा जणांचं बहीण भावाचं नातं आहे. विशाल कोटी यांची जी टोळी होती ती पूर्णपणे फुटलेली आहे. त्याच्यासोबत आता कोणीही राहिलं नाही, फक्त अनुश्री माने त्याला साथ देत आहे. म्हणून कुठंतरी विशालच्या सुद्धा भावना दुखावल्या गेलेल्या आहेत. त्याचा सदस्य घरामध्ये कोणी नाही म्हणून तो सुद्धा दुःखी झालाय. कधी एकट्यात बसून रडतोय तर कधी स्टेजवर येऊन अनुश्री मानेमुळं रडतोय. तू माझी साथ देणारी आहेस, तूच माझी काळजी घेतली आहेस असं सुद्धा विशाल सांगतोय. तर दुसरीकडं अनुश्री सुद्धा भावनिक झाली आणि ती सुद्धा विशालच्या जवळ गेलेली आहे. पण मात्र ज्या पद्धतीनं ग्रँड फिनाले जवळ आलेला आहे त्या पद्धतीनं घरामध्ये आता रडारडीचा खेळ सुरू झालेला आहे असं एकंदरीत आपल्याला या ठिकाणी दिसतं. उलट ग्रँड फिनाले जवळ आला तर मी कसा जिंकेल, मी कशी जिंकेल हे पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांना असते. मात्र तसंच सध्या तरी या घरामध्ये आपल्याला दिसत नाही आणि तन्वीला कोणता स्ट्रॉंग प्लेअर टक्कर देऊ शकत नाही. म्हणून तन्वीच विनर आहे. रडारडीचा खेळ आता बंद करा अशीच मागणी प्रेक्षकांची आहे. आता ज्या पद्धतीनं हा रडारडीचा गेम सुरू झाला त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.